नमस्कार मित्रांनो, आर्टोप कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आजचं मार्केट जे आहे, या ठिकाणी काही खास मार्केट या ठिकाणी नव्हतं मित्रांनो. आजच्या मार्केटमध्ये मित्रांनो बऱ्याच काही गोष्टी आज आपल्याला शिकायला भेटलेल्या आहेत. या ठिकाणी आपलं जे इंडिकेटर आहे 22 EMA, या ठिकाणी ह्या इंडिकेटरवरती आज आपल्याला एकही इथे ट्रेड या ठिकाणी पाहायला भेटलेला नाही. ठीक आहे, म्हणजे आज इथे आपण कोणताच इथे ट्रेड केलेला नाही. इथे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की आजचं जे मार्केट होतं, ठीक आहे, ही जी 9:15 पहिली कॅन्डल आहे, एकदम जबरदस्त मित्रांनो कॅन्डल खाली आली आणि या ठिकाणी जे आहे 45,600चा जवळपास या ठिकाणी एक लो लावला आणि त्याच्यानंतर मार्केट या ठिकाणी लो पण या ठिकाणी हिट करायला आलेला नाही आणि जो या ठिकाणी हाय लावला होता तो हाय या ठिकाणी 2 वेळेस टच केला, पण इथनं मार्केट रिव्हर्स झालं. म्हणजे जवळपास ओव्हरऑल बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो मार्केट हे जवळपास 300 ते 400 पॉईंटच्या रेंजमध्ये आज दिवसभर इथे राहिलेलं आहे. आता या ठिकाणी मित्रांनो एक ट्रेडलाईन देखील जात होती. त्या ट्रेडलाईनचा जर इथे आपण विचार केला तर इथे काय दिसत आहे की बायरने काय केलेलं आहे, मार्केटला या ठिकाणी होल्ड केलेला आहे. या ठिकाणी जर मित्रांनो मी तो छोटंसं करतो या ठिकाणी 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती, जेणेकरून तुम्हाला समजेल. ठीक आहे, या ठिकाणी ही जी ट्रेडलाईन होती पूर्ण लेवल इथे आपण क्लिअर करूया, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे इथे समजेल. ठीक आहे, आता हे पूर्ण लेवल आपण इथे क्लिअर केलेलं आहेत आणि इथे काय झालं मित्रांनो, ही जी एक ट्रेडलाईन होती आपण ड्रॉ केली होती ट्रेडलाईन, ह्या ट्रेडलाईनवरती इथे काय आहे, या ठिकाणी जे आहे ज्यांनी पुट रायटिंग केलेली आहे, ठीक आहे, ज्यांनी पुट रायटिंग केलेली आहे, ज्यांनी या ठिकाणी कॉल घेऊन ठेवलेले आहे, त्यांचे या ठिकाणी काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी जे आहे इथे स्टॉप लॉस लागलेले आहेत. आता हे स्टॉप लॉस जर मित्रांनो या ठिकाणी जर हिट झाले तर एकदम जबरदस्त या ठिकाणी सेलिंग आपल्याला पाहायला भेटणार आहे. आज मार्केटने या ठिकाणी काय केलेलं आहे, इथे जे स्टॉप लॉस लागलेले आहेत बाहेरने या ठिकाणी त्यांचं प्रेशर दाखवलेलं आहे आणि इथनं वरती जायचा प्रयत्न केलेला आहे. पण शेवटी काय झालं, या ठिकाणी क्लोजिंग कुठे दिलेली आहे, ही जी ट्रेडलाईन होती आपली, या ट्रेडलाईनच्या खाली आपल्याला क्लोजिंग या ठिकाणी भेटलेली आहे. म्हणजे मार्केटचं आता या ठिकाणी जे मित्रांनो बघा सेंटिमेंट काय या ठिकाणी निगेटिव्ह सेंटिमेंट आहे. तर आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये काय करायचं आहे, या ठिकाणी सेलसाठी इथे प्लॅन करायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की आपण कशा पद्धतीने सेलसाठी इथे प्लॅन करू शकतो. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण इथे बघूया की आजचं आपलं ट्रेडचं लॉजिक काय होतं आणि आपल्याला ट्रेड या ठिकाणी भेटला का नाही भेटला. या ठिकाणी टाईम फ्रेम आपण काय करूया, इथे जर बघा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला दाखवतो की मार्केटमध्ये मित्रांनो या ठिकाणी काहीही खास या ठिकाणी मुवमेंट आज आपल्याला इथे पाहायला भेटलेली नाही. आपला जो सेटअप होता 2 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती, EMAने जर आपल्याला प्रॉपर या ठिकाणी जर सेटअप दिला तर आपल्याला एंट्री करायची होती, पण या ठिकाणी मित्रांनो कुठेही इथे प्रॉपर सेटअप इथे भेटलेला नाही आपल्याला आज. त्यामुळे मार्केटमध्ये आज इथे कोणताही या ठिकाणी मी ट्रेड इथे केलेला नाही. हे पहा आपलं कंडिशन काय मित्रांनो, कंडिशन लक्षात ठेवा, मार्केट हे चालत राहतं. असं म्हणायचं नाही की मार्केट इथनं एवढं वरती गेलं, कॉल घ्यायला पाहिजे होता, जातही जाऊ द्या मित्रांनो. फक्त तुम्ही तुमचा सेटअप फॉलो करा, या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट हे नक्की करू शकता. पण तुम्ही जर कुठे पण एंट्री मारताय तर तिथे लॉस होणार. ठीक आहे, या ठिकाणी मित्रांनो आपली अपेक्षा काय होती की या ठिकाणी मार्केटने इथे ब्रेक दिला. ठीक आहे, इथे ब्रेक दिल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे आहे EMAच्या जवळपास इथे एक रेड कॅन्डल तयार झाली पाहिजे. ह्या रेड कॅन्डलमध्ये इथे आपण कॉलमध्ये प्लॅन करणार आणि EMAचा जो आहे जो ब्रेकडाऊन इथे आपला स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे. पण मार्केट हे वरती गेलं, अगेन मार्केट डाऊन साईडला बघता तुम्ही EMAचा ब्रेक दिला इथे. पण मित्रांनो सेकंड कॅन्डल जे आहे या ठिकाणी ग्रीन कॅन्डल खाली क्लोज झाली नाही, इथेही आपल्याला सेटअप भेटला नाही. त्याच्यानंतर मार्केट बघता तुम्ही इथनं फ्लोमध्ये खाली आलं, इथे ट्रेड कोणताच मित्रांनो या ठिकाणी जो आहे आज आपला जो आहे ना सेटअप कुठेच तयार झाला नाही. त्यामुळे या ठिकाणी मार्केटमध्ये आज आपण एकही ट्रेड इथे आज केलेला नाही. कधी मित्रांनो मार्केटमध्ये ट्रेड न करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं, कारण मार्केटमध्ये जर प्रॉफिट करायचं आहे ना तर कधी नो ट्रेड करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्ही स्वतः मित्रांनो ॲनालिसिस करून बघू शकता की इथे कुठे आपल्याला सेटअप भेटलेला आहे. ठीक आहे, इथे कुठेच इथे आपल्याला सेटअप भेटलेला नाही. हा इथनं मार्केट वरती गेलं, या ठिकाणी रेड कॅन्डल तयार झाली असती तर आपण कॉलमध्ये प्लॅन केला असता. इथे देखील रेड कॅन्डल तयार झाली असती तर इथे देखील आपण कॉलमध्ये प्लॅन केला असता. इथेही सेटअप भेटला नाही. त्याच्यानंतर इथे मार्केटने ब्रेकआउट दिला. ठीक आहे, ब्रेकआउट दिल्यानंतर या ठिकाणी रेड कॅन्डल तयार झाली असती तर आपण कॉलमध्ये गेलो असतो. या ठिकाणी मार्केटने डाऊन साईडला आलं, या ठिकाणी मित्रांनो ग्रीन कॅन्डल तयार झाली असती तरी आपण पुटमध्ये या ठिकाणी प्लॅन केला असता. ठीक आहे, तर या ठिकाणी ओव्हरऑल जर इथे आपण विचार केला तर इथे मित्रांनो आज आपल्याला कुठेही दिवसभरामध्ये या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी ट्रेड इथे भेटलेला नाही. ठीक आहे, आता बरेच लोक म्हणतील की या ठिकाणी एक जबरदस्त ग्रीन कॅन्डल म्हणले आपल्या सेटअपनुसार इथे घ्यायला पाहिजे. पण या ठिकाणी मित्रांनो मार्केट खाली आलेलं आहे. ओव्हरऑल बघता तुम्ही मार्केट खाली आलेलं आहे, त्याच्यानंतर इथे ग्रीन कॅन्डल बनलेली आहे.
ठीक आहे. ह्या कॅन्डलमध्ये देखील आपण एंट्री करू शकलो असतो, पण या ठिकाणी स्टॉप लॉस कुठे आहे बघताय तुम्ही, EMAच्या वरती स्टॉप लॉस ठेवायचा, म्हणजे इथे आपला स्कॅल्पिंगला आपल्याला जे प्रॉफिट होणार आहे ना त्याच्यापेक्षा जास्त इथे स्टॉप लॉस जाऊ शकतो. त्यामुळे इथे देखील आपण ट्रेड घेतलेला नाही. ठीक आहे. इथे जरी आपण ट्रेड केला असता तरी इथे आपण 1 ते 1.5 कॅन्डलमध्ये इथे प्रॉफिट जे काय ते घेऊन इथनं बाहेर आपण निघालेलो असतो. ठीक आहे. तर आजचं मार्केट या ठिकाणी खूप मित्रांनो या ठिकाणी पेशन्स होतं, जेणेकरून आपल्याला कळालं असेल की मार्केटमध्ये कुठेही जबरदस्ती इथे प्लॅन करायचं नाही. ठीक आहे. ज्यांनी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून एंट्र्या मारल्या असतील त्यांचाही इथे लॉस झालेला आहे. ठीक आहे. ज्यांनी या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून एंट्र्या मारल्या असतील त्यांचाही इथे लॉस झालेला आहे. मार्केटने आता काय केलेलं आहे, मार्केट या ठिकाणी एक सस्टेन झालेलं आहे. इथे जे आहे पण आपण डायरेक्ट एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया आणि इथे बघूया की आपल्याला नेमकं मार्केट काय सांगायचा प्रयत्न करत आहे. इथे आपण मित्रांनो काय ॲनालिसिस केलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला कॉलमध्ये लॉंग पोझिशन कधी घेऊन जायची आहे, या ठिकाणी EMAच्या वरती कॅन्डल जेव्हा मार्केट क्लोज करेल तेव्हा इथे आपण इथे EMAसाठी पोझिशन इथे घेऊन जाऊ शकतो. सेम कंडिशन राहणार आहे आपली, त्याच्यानुसार आपल्याला चालायचं. हे बघा इथे एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय EMAच्या वरती इथं कॅन्डल क्लोज झाली. ठीक आहे. तेव्हा इथे आपल्याला लॉंग पोझिशनसाठी आपण इथे जाऊ शकतो. ठीक आहे. सध्याला तर कुठे जायचं नाही आपल्याला. या ठिकाणी आपण फक्त बघूया की या ठिकाणी मार्केट उद्या काय करू शकतो. ठीक आहे. मार्केट आजचं तर मित्रांनो या ठिकाणी बायरनी इथे मार्केटला थांबवायचा प्रयत्न केलेला आहे, खाली पळू दिलेलं नाही मार्केटला. ठीक आहे. सेलरला या ठिकाणी इथे जिंकू दिलेलं नाही. उद्याही मित्रांनो ही ट्रेड लाईन आहे ना खूप महत्त्वाचं आपल्याला इथे काम करताना दिसणार आहे. ह्या ट्रेड लाईनचा मित्रांनो अगेन डाऊन साईडला जर ब्रेक झाला एकदम जबरदस्त शार्प सेलिंग इथे आपल्याला पाहायला इथे भेटणार आहे. जरी मार्केट इथे फ्लॅट ओपन झाला आणि आजच्या कॅन्डलचा जर इथे लो ब्रेक दिला तर मार्केट मित्रांनो कमीत कमी जर बघितलं आपण 44,500च्या लेवलपर्यंत हे डाऊन साईडला या ठिकाणी येताना आपण बघू शकतो. फक्त या ठिकाणी ब्रेकडाऊन झाला तर हे कंडिशन इथे लागू होणार आहे आणि इथे आपला स्टॉप लॉस काय राहणार आहे, जी पहिली कॅन्डल आहे त्या पहिल्या कॅन्डलचा हाय म्हणजे इथे आपला स्टॉप लॉस या ठिकाणी आपण ठेवून या ठिकाणी सेलसाठी प्लॅन करू शकतो. पण त्याबरोबर आपल्याला बँकिंग सेक्टर देखील पाहायचं आहे की निगेटिव्ह आहे का. ठीक आहे. कारण इथे काय होणार आहे, एकदम लॉजिक आहे मित्रांनो, साधे सिंपल. इथे ज्यांनी पोझिशन घेऊन गेलेले आहेत वरती, ठीक आहे, आज या ठिकाणी पोझिशन बऱ्याच ॲड झाल्या सपोर्ट लेवलवरती असल्यामुळे इथे जर मित्रांनो मार्केट हे अशा कॅन्डलनी जरी एकदम बेरीज कॅन्डलनी जरी खाली आज क्लोजिंग दिली असते ना तर उद्या अगेन या ठिकाणी सेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटली असते. मार्केट एकदम डिसिजन लेवलवरती येऊन थांबलेलं आहे की वरती जायचं की खाली जायचं. आता बघूया की या ठिकाणी जर मित्रांनो उद्या इथे जर ब्रेकडाऊन आपल्याला भेटला, ठीक आहे, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून, तर या ठिकाणी आपल्याला सेलिंग इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकते आणि त्या सेलिंगमध्ये आपण जे आहे सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी यूज करून इथे प्रॉफिट बुक करू शकतो. तर आता आपण काय करूया, डायरेक्टली इथे आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया आणि बघूया की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करू शकतो. त्याच्या अगोदर एका तासाची टाईम फ्रेम जी आहे मित्रांनो ह्याच्यावरती जे तुमचं ट्रेड लाईन आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता आणि ह्या ज्या ट्रेड लाईनचा जर इथे डाऊनसाईडला ब्रेक झाला, ठीक आहे, उद्यासाठी, तर इथे आपण सेलसाठी इथे प्लॅन या ठिकाणी करू शकतो. आता इथे एक दुसरी कंडिशन म्हणजे एक पॅटर्न पण इथे आपल्याला पाहायला भेटतोय. ठीक आहे. त्या पॅटर्नचा जर इथे ब्रेक झाला, हे पहा या ठिकाणी जे मार्केटमध्ये काय झालं, एक रेजिस्टन्स तयार झाला, मार्केट खाली आलेलं आहे, या ठिकाणी साईडवेज होत आहे मार्केट. आपण काय म्हटलंय, कमीत कमी 3 ते 4 कॅन्डल तर एका ठिकाणी साईडवेज राहिल्या आणि मार्केट काय करतं, ज्या फ्लोमध्ये जात आहे त्या फ्लोमध्ये इथे ब्रेक द्यायचा प्रयत्न करतं. तर उद्या जर मित्रांनो या ठिकाणी फ्लॅट ओपन झाला आणि पहिली 15 मिनिटं जर याच रेंजमध्ये मार्केट राहिलं आणि डाऊनसाईडला जर ब्रेक दिला तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला टार्गेट कुठपर्यंत भेटू शकतं, तर हे तुम्हाला मी दाखवतो की आपल्याला जे टार्गेट आहे ना मित्रांनो, ठीक आहे, आपल्याला जे टार्गेट या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत जे की जवळपास आपलं टार्गेट इथपर्यंत म्हणजे मित्रांनो आपण डाऊन साईडला जे आहे या ठिकाणी 44,500 ते 600च्या रेंजपर्यंत इथे डाऊन साईडला इथे आपल्याला पुटमध्ये इथे टार्गेट पाहायला या ठिकाणी भेटू शकतं. फक्त हा जो आता बेरिज पोल अँड फ्लॅग पॅटर्न जो आहे ना ह्याचा इथे ब्रेकडाऊन झाला तर, ठीक आहे, किंवा मार्केट काय करू शकतं, इथे ब्रेक देऊन अगेन जर वरती क्लोजिंग दिली तर इथनं अगेन बायर ॲक्टिव्ह होणार आणि मार्केटला जे आहे अगेन जे आहे 46,400 ते 500च्या लेवलपर्यंत इथे अगेन घेऊन जाताना इथे आपण बघू शकतो. तर आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून आपण आपला सेटअप तयार करून घेऊया की आपण काय करायला पाहिजे. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपल्याला वाट बघायची आहे की मार्केटमध्ये जोपर्यंत रेंजचा ब्रेक होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला कॉलमध्ये पण जायचं नाही आणि इथे पुटमध्ये पण जायचं नाही. ठीक आहे. टाईम फ्रेम थोडीशी अर्ध्या तासावरती केली तर तुम्हाला समजेल की मार्केट मित्रांनो इथे काय करत आहे, सपोर्ट चेंज करत आहे.
मार्केट जे आहे ते सपोर्ट चेंज करत आहे. ही जी रेंज आहे ना जवळपास 47,200ची ही रेंज आहे ना मित्रांनो, जवळपास बघताय तुम्ही ह्या रेंजपर्यंत जो झोन आहे ना, हा झोन पूर्णच्या पूर्ण मित्रांनो एक आपल्याला रेजिस्टन्स झोन होणार आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला मार्केटमध्ये या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. ठीक आहे, होप ट्रेड कधीही घ्यायचा नाही. एक तर ह्याच्यावरती गेल्यानंतर आपण बुलिश ट्रेडचा प्लॅन करायचा आहे, किंवा या ठिकाणी जो महत्त्वाचे सपोर्ट तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो, या ठिकाणी जे सपोर्ट आहेत ते सपोर्ट जर इथे डाऊनसाईडला ब्रेक झाले, या ठिकाणचे हे जे सपोर्ट आहेत ना, हे सपोर्ट जर मित्रांनो डाऊनसाईडला मार्केटने ब्रेक केला आणि सस्टेन जर झालं तर या ठिकाणी सेलिंग आपल्याला पाहायला भेटू शकते, जे की जवळपास 44,000 ही जी रेंज आहे ना, हे जो लो आहे प्रिव्हियस लो, हे आपलं सेकंड टार्गेट या ठिकाणी होणार आहे. ते देखील इथे आपण काढून बघूया की एक्झॅक्टली कोणतं टार्गेट इथे आपल्याला पाहायला इथे भेटणार आहे. ठीक आहे, डाऊनसाईडचा जर इथे विचार केला आपण तर पहिलं टार्गेट आपल्याला जे की 45,000 या ठिकाणी 200ची जी लेवल आहे ते डाऊनसाईडला इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट जे आपलं या ठिकाणी राहणार आहे, जे की जवळपास 44,000 या ठिकाणी 400ची ही जी रेंज आहे, ह्या रेंजपर्यंत इथे डाऊनसाईडला आपल्याला टार्गेट इथे पाहायला या ठिकाणी भेटणार आहेत. आता बघूया की उद्या मार्केट कशा पद्धतीने ओपन होतं. अगेन आपले 30 सेटअप राहणार आहे मित्रांनो, 30 स्ट्रॅटेजी राहणार आहे, या ठिकाणी चेंज करायची नाही. तुम्हाला जेव्हा एखादा सेटअप भेटतो ना मित्रांनो, तो वारंवार कधीही चेंज करायचा नाही. ठीक आहे, आज EMAवरती ट्रेड भेटला नाही म्हणून तुम्ही दुसरं कोणते इंडिकेटर वापरा किंवा दुसरं कोणती या ठिकाणी मेथड वापरा, हे साफ चुकीचं आहे. तुम्हाला कधी ना कधी मित्रांनो हे इंडिकेटर या ठिकाणी 100% ॲक्युरेसी पण देणार, कधी कधी तुम्हाला या ठिकाणी एक ट्रेड पण या ठिकाणी देणार नाही. फक्त आपले नियम आपण या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. आता निफ्टीमध्ये बघूया की काय आहे. निफ्टीमध्ये या ठिकाणी आपण चार्ट बघूया निफ्टीचा. आज मित्रांनो मार्केटने काय केलं, पूर्ण या ठिकाणी जे आहे आज गुगली दिलेल्या आहे. ठीक आहे, आज मार्केटमध्ये या ठिकाणी काही खास मोमेंट या ठिकाणी नव्हती. ही जी आहे 9:15 पहिली कॅन्डल आहे. या ठिकाणी मित्रांनो मार्केट EMAच्या वरतीच या ठिकाणी राहिलेलं आहे 30 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं. त्याच्यानंतर मित्रांनो डाऊनसाईडला इथे ब्रेक दिलेला आहे. आपण जे काल ॲनालिसिस केलं होतं तेच ॲनालिसिस आहे मित्रांनो. या ठिकाणी फक्त आपण इथे काय करायचं आहे, थोडंसं आजचा जो या ठिकाणी लो लावलेला आहे ना, तो लो इथे आपण थोडंसं ॲडजस्ट करून इथे घेतलेला आहे. अगेन आपली तीच कंडिशन राहणार आहे मित्रांनो. या ठिकाणी देखील मार्केटने जर या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन डाऊनसाईडला ब्रेक दिला तर या ठिकाणी जे प्रिव्हियस लो लागलेले आहेत ते या ठिकाणी काय होणार आहे, आपले या ठिकाणी हे टार्गेट होणार आहेत. ठीक आहे, आजच्या मार्केटमध्ये काही खास नाही मित्रांनो. कालचंच ॲनालिसिस या ठिकाणी आपण यूज करू शकतो की या ठिकाणी जर ब्रेक दिला तर डाऊनसाईडला मार्केट येऊ शकतं. जर या ठिकाणी ही जी रेंज तुम्हाला दिसते रेंज तयार झालेली, ह्या रेंजच्या वरती आपण थोडंसं इथे विचार करू शकतो की ह्याच्यावरती आपण कमी क्वांटिटी कॉलमध्ये जाऊ शकतो, जे की 22,000 हे सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे, तिथपर्यंत इथे आपण या ठिकाणी प्लॅन करू शकतो. आज ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट मित्रांनो या ठिकाणी काही खास मार्केट नव्हतं. निफ्टी बघता 82 पॉईंट मायनस आहे. बँक निफ्टी जे आहे जवळपास या ठिकाणी 150 पॉईंट या ठिकाणी मायनसमध्ये आहे मित्रांनो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने मार्केट जे आहे इथे काम करतं, त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे. सेन्सेक्स मित्रांनो बघताय तुम्ही, जे की जवळपास 350 पॉईंट या ठिकाणी मायनसमध्ये आहे. सेन्सेक्समध्ये या ठिकाणी थोडीशी आपल्याला सकाळी काय झालं, मार्केट हे गॅपअप जाताना दिसलं, आपलं जवळपास एक 200 पॉईंट गॅपअपवरती गेलं मार्केट. त्याच्यानंतर मार्केटने सेन्सेक्समध्ये देखील मित्रांनो डाऊनसाईडला EMAचा ब्रेक केला आणि खाली क्लोज झालेला आहे. इथे देखील सेम तीच आपली कंडिशन राहणार आहे मित्रांनो, की जर या ठिकाणी हे जे सपोर्ट ट्रेडलाईन आता इथे जबरदस्त एक तयार झालेली आहे, ह्या ट्रेडलाईनचा जर मित्रांनो डाऊनसाईडला इथे ब्रेक दिला तर या ठिकाणी मार्केट काय होणार, या ठिकाणी डाऊनसाईडला यायचा इथे प्रयत्न करणार आहे. हे पहा, जे आपल्याला टार्गेट या ठिकाणी देखील भेटणार आहेत ना, ही जी रेंज आहे ना बघताय तुम्ही, हे दाखवतो मी तुम्हाला, कारण ही जी रेंज आहे ना आपल्याला काय होणार आहे, ही जी रेंज आहे जी की प्रिव्हियस रेंज होती, ह्या रेंजला मार्केट इथे सपोर्ट घेणार. म्हणजे 71,500ची ही जी लेवल आहे ना, एक सपोर्ट रेंज आहे इथपर्यंत, जे की सेन्सेक्स या ठिकाणी येऊ शकतो. आता 30 मिनिटाची टाईम फ्रेम असल्यामुळे हे स्पेस कमी दिसतो आपल्याला. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून जो आहे स्पेस या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला या ठिकाणी भेटू शकतो. ठीक आहे, तर हे जे आहे सेन्सेक्समध्ये 3 टार्गेट आपल्याला डाऊनसाईडला आहेत. आता जर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती गेलं तर इथे बघतायत तुम्ही, हे अशा पद्धतीने आपल्याला एवढी जागा आहे खाली ट्रेड करण्यासाठी. जर इथे ब्रेक दिला, जोपर्यंत या ठिकाणी सेन्सेक्समध्ये देखील 71,500च्या खाली सस्टेन होणार नाही, तोपर्यंत इथे पुढचा इथे आपण विचार करायचा नाही. ठीक आहे, आणि जर आपल्याला स्कॅल्पिंगच करायची आहे तर आपला जोपर्यंत सेटअप भेटत नाही, आता इथे बघूया की आपल्याला एखादा सेटअप आहे का कुठे. तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मित्रांनो, कारण एक्झाम्पल या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे पहा, इथे एक एक्झाम्पल आहे की मार्केट काय झालं, इथे खाली आलेलं आहे, त्याच्यानंतर इथे ग्रीन कॅन्डल तयार झाली. इथे आपण ह्या छोट्या ग्रीन कॅन्डलचा हाय लावून इथे
काय करू, स्टॉप लॉस लावून इथे एंट्री मारू शकतो. इथे टार्गेट आपल्याला भेटलं, त्याच्यानंतर अगेन ग्रीन कॅन्डल तयार झाली, इथे देखील आपण एंट्री करू शकतो. डाऊन साईडला या ठिकाणी ट्रेड कमीत कमी 2 ते या ठिकाणी 1.5 कॅन्डल इथे आपण प्रॉफिट या ठिकाणी घेऊ शकतो. हे पहा, हा जो सेटअप आहे ना, हा सेटअप अशा पद्धतीने तयार झाला पाहिजे. ठीक आहे, मार्केट वरती जात आहे, खाली येते, या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतला, बुलिश या ठिकाणी एक कॅन्डल तयार झाली आणि ह्या कॅन्डलवरती जर आपण कॉलमध्ये एंट्री केली तर आपला स्टॉप लॉस खूप छोटा पडतो. तर कधीही मित्रांनो आपण काय करायचं, एंट्री करायच्या अगोदर आपण किती मार्केटला या ठिकाणी देणार आहोत, आपला स्टॉप लॉस किती या ठिकाणी होणार आहे, किती पॉईंटचा होणार आहे, ते पाहणं खूप महत्त्वाचं या ठिकाणी असतं. हे पहा, इथे एकदम जबरदस्त सेटअप आहे मित्रांनो. हे असे सेटअप कधी पण शोधायचे. मार्केट खाली येते, येऊ द्या, ठीक आहे, इथे एंट्री केली तर स्टॉप लॉस मोठा होणार आहे, खाली येते, येऊ द्या. इथे मार्केटने काय केलं, रेजिस्टन्स या ठिकाणी घेतला, अगेन मार्केट डाऊन साईडला या ठिकाणी आलं. तेव्हा मित्रांनो इथे जेव्हा ग्रीन कॅन्डल तयार होते, अशा ग्रीन कॅन्डलमध्ये आपण पुटमध्ये एंट्री मारायची आणि EMAच्या वरती जे आहे या ठिकाणी आपला स्टॉप लॉस. बघता तुम्ही, मार्केट इथे साईडवेज झालं, त्याच्यानंतर एकदम जबरदस्त एकाच कॅन्डलमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट दिलेलं आहे. तर ट्रेल करायचं असलं आपण ट्रेल पण करू शकतो या ठिकाणी, पण आपण कमीत कमी 1 ते 1.5 कॅन्डल या ठिकाणी प्रॉफिट घ्यायचं असतं आणि फास्टमध्ये येते बाहेर पडायचं असतं. तर आजच्या मार्केटमध्ये मित्रांनो खूप सारी शिकण्यासारख्या गोष्टी होता. आता ज्यांनी मार्केटला आजचं समजून घेतलं असेल, ओव्हर ट्रेड केला नसेल, प्रत्येक कॅन्डल इथे वरती जाते, खाली येते, असा विचार जर करून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एंट्री केली असेल तर या ठिकाणी तुमचा लॉस हा नक्की झालेला असेल. ज्यांनी सेटअपचा वेट केलेला असेल त्यांचा या ठिकाणी आज मित्रांनो 1 रुपया पण इथे लॉस झालेला नाही, कारण ते सिस्टमला फॉलो करतात. आता सिस्टमला फॉलो केलं तरीच इथे आपल्याला मार्केटमध्ये प्रॉफिट या ठिकाणी होणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, की सिस्टमचा तुम्ही वेट करा, वाट बघा, तुमचा सेटअपचा वाट बघा. आता तुमच्या जर मोबाईलची चार्जिंग संपली आणि घरामध्ये लाईट नाही तर तुम्ही चार्जिंग लावून ठेवाल का मोबाईल मित्रांनो? जेव्हा लाईट येईल तेव्हाच तुम्ही चार्जिंग लावणार ना. सेम आपला सेटअप तेव्हाच असतो मित्रांनो, जेव्हा सेटअप भेटेल ना तेव्हाच एंट्री करायची. जबरदस्ती आपण कुठे पण एंट्री करतोय, या ठिकाणी आपला लॉस हा 100% होणार आहे. लॉसपासून जर वाचायचा असेल तर फक्त एक आणि एकच स्ट्रॅटर्जी यूज करा, एकच सेटअप यूज करा, एकच इंडिकेटर यूज करा, एकच तुम्हाला जे आवडते ती एकच गोष्ट या ठिकाणी फॉलो करा. क्वांटिटी प्रत्येक वेळी चेंज करू नका. कधी 100 क्वांटिटी घेताय, कधी 1000 क्वांटिटी घेताय. अशा मार्केटमध्ये मित्रांनो क्वांटिटी कमी ठेवायची. जेव्हा ट्रेंडिंग मार्केट असेल तेव्हा क्वांटिटी आपण फुल या ठिकाणी यूज करू शकतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.